नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे वजडी। वजडी 4 ते 5 वेळा पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर आता आपण वाटण तयार करण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं आणि 4 ते 5 कांदे कापून घ्यावेत। आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची। एका कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचे। खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर तसेच आपल्याला कांदाही परतून घ्यायचे। कांद्यालाही गोल्डन कलर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ। आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आता येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे मी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। आता एका कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यावे। तेल चांगलं कडकडीत गरम करून झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घेऊया। कांदा छान परतून झालाय। आता आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून व्यवस्थित परतून घेऊ। हे वाटण टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे। येथे 2 मिनिटांसाठी आपण हे मसाले तेलात व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण बेसिक मसाले ॲड करणार आहे। इथे मी 2 चम्मच लाल तिखट वापरला आहे। तुम्ही चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित परतून घेणार आहे। आता येथे मसाले सर्व व्यवस्थित एकजीव करून तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, मसाल्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि असा रंगही देखील खूप छान आलेला आहे। आता मसाल्यामध्ये आपण वजडी टाकून घेऊ। येथे वजडी आणि मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्या, जेणेकरून वजडीला तो मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता, बघा किती छान असा रंग आलेला आहे। त्यानंतर येथे मी 1 टेबलस्पून एवढा गरम मसाला टाकलेला आहे। येथे सर्व मसाले एकजीव करून घेतल्यानंतर थोडा वेळ 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण लावून घ्यायचे। यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तुम्ही बघू शकता, इथे वजडीला पाणी सुटलेलं आहे। आता आपण येथे जसं तुम्हाला रस्सा हवे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। जर तुम्हाला रस्सा जास्त नको असेल तर पाणी कमी ॲड करा। इथे मी 3 ग्लास गरम पाणी ओतून कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। नंतर येथे मी 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तुम्ही बघू शकता, तयार आहे आपली वजडी। ही भातासोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम चव अशी देणारी। नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद।